हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आहे खूप सगळे ठीक आहात? तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। सकाळचे वाजले आहे 9:15 आणि आयू आहे गाणे वगैरे ब्लूटूथ लावत आहे। सोबत आम्ही आणला होता कांद्याचा कट्टा। तर कांदे ते छान साफसूफ करून ठेवले। झाडझूड फरशी झाली आहे जे पियूनी केली आणि ती थकली बाहेर बसली आहे, चांगले झुल्यावर झुलत आहे। तर बाहेरचं वगैरे सगळं साफसूफ झालेलं आहे। तर आता तिथे कांदे पसरवायचे आहेत। ते ओले कांदे आहेत, थोडेसे वाळवले की ती खराब होणार नाही त्यासाठी म्हणून आता कुठे ऊन आहे कुठे सावली आहे, आतमध्ये ऊन यायची आहे त्याच्यामुळे आता थोडंसं थांबून आहे। जेव्हाही घरातल्या याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये ऊन येईल तेव्हा मग तिथे आता जे टोपलीत आहे ते ठेवून देऊ। बघा सकाळी सकाळी मस्तपैकी छान आनंद घेत आहे ते म्हणजे गाई वगैरे आहेत, गाई शेळी वगैरे आहेत। तर थोडीशी हलकीशी म्हणजे 2 दिवस आधी पाऊस आला त्याच्यामुळे तिथे उन्हामध्ये छान वाटत आहे। तर ते सुद्धा ऊन घेत आहेत आणि हे बघा बाहेर इथे ऊन आहे इथे सावली आहे, पण या उन्हामध्ये सावलीच बरी वाटते थोडंसं। आणि मी तुम्हाला आज दाखवणार तो म्हणजे आपला ब्लॉग आहे तो स्पेशल गार्डनचा। तर आपण सुरू करू बघा। तर इथे बघा हे मोसंबीचं झाड आहे। आता मला प्रत्येक झाडाची काही नावं तर नाही माहीत, पण खूप सुंदर सुंदर झाडं आहेत आणि खूप सुंदर सुंदर ही चाफ्याची फुलं आहेत। ही सदाफुली आहेत, सदाफुली 2-3 प्रकारची आहे माझ्याकडे। आणि हे सगळ्यात सुंदर आहे ते म्हणजे बड गुलाब आहे। छोटे छोटे गुलाब येतात आणि खूप भरून येतात। तर हा वेल आहे तो जो वरती 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 चाललेला आहे बघा, इतके येतात की त्याला आपण मोजू शकत नाही इतके असतात। आणि त्या साईडने झाल्यानंतर इकडे सुद्धा एक सदाफुलीचं आहे। माझ्याकडे 4-5 प्रकारची सदाफुली आहे, व्हाईट आहे, कथ्थी आहे, गुलाबी आहे, फेंट अशी आणखी अशी वेगळी गुलाबीशी आहे, म्हणजे भरपूर प्रकारचे आहेत। त्याच्यानंतर इथे बघा लिंबूचे छान मस्त झाड चाललेलं आहे। सोबत आहे पपया आता छान लागलेल्या आहेत आणि आता त्या थोड्या थोड्या मोठ्या होत आहेत, नाहीतर आधी त्या गळूनच जात होत्या, तर आता छान होत आहेत। सोबत जांबाचं झाड आहे त्यालासुद्धा जांब लागले आहेत, जांब कोणी पेरू जे ते। तर इथे यांनीसुद्धा छान त्याला झाडं नाही करत आहे। आणि बघा इकडे सुद्धा हे फुलं आहेत, तर हे कशात झाड आहे मला नाही माहीत, पण खूप सुंदर त्याला फुलं येतात सकाळी सकाळी आणि खूप मस्त वाटतं। तर अशा प्रकारे त्याच्यानंतर भरपूर इथे बघा गुलाबाचे झाड आहेत, गुलाबालासुद्धा गुलाब आलेले आहेत। आणखी हे पिवळं फुलं, हे आहे पानाचा वेल, जो खायचे पानं आहे आपले विड्याचे त्याचं वेल आहे। आता इतकी ऊन लागली आहे की उन्हामुळे ते पानंसुद्धा थोडेसे असे वाढत आहेत, पण मात्र पाणी दिल्यामुळे ते पानाचं झाड चांगलं आहे। सोबत हे आहेत आपलं मनी प्लांटचं जो की मस्त चाललेलं आहे, खूप सुंदर वाटतं। हा वेल बघा असा छान आम्ही गोल 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 घेतलेला आहे, एक तोरण टाईप तो वेल गेलेला आहे। आणि इथे चिमणीनी घोंसला बांधलेला आहे जिथे की 2 चिमणी त्यांना बच्चेसुद्धा झालेले। तर अशा प्रकारे तो वेल आहे, खूप सुंदर वाटते तो वेल। आणि तिथे ते घरटं तर आणखी सुंदर, त्या चिमणीलासुद्धा छान शांतता असते, म्हणजे तिथे पाऊसही लागत नाही, हवाई म्हणजे खूप तो सेफ जागा आहे अशी निवडलेली आहे चिमणीनी। सोबत बघा इथे आणखी हे फुलं लागलेले आहेत, भरपूर प्रकारची फुलं आलेली आहेत आज, म्हणजे जिकडे तिकडे। आणखी इथे पिवळी, कुठे गुलाबी, कुठे कथ्थी, निळी, खूप प्रकारचे फुलं आहेत। आणि जिकडे तिकडे छान म्हणजे इतका उन्हाळा आहे की उन्हामध्ये झाडं पूर्ण वाळून चाललं आहे, पण मात्र आपण पाणी दिलं की ते झाडंसुद्धा छान असतात। तर तुम्हाला कसं वाटलं माझा गार्डन नक्की सांगा। बाय।